शिवाब्रह्मणे नमः। जगत्पितरं वन्दे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्राप्त स्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। मनमत माऊली तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करू। धन्य तयाचे गाव, धन्य तयाचे संसार, तिथे नावाचे गाव आणि घर, ज्या घरामध्ये ज्या गावामध्ये नावाचा गजर होत असतो ते घर धन्य आहे, ते गाव धन्य आहे। म्हणून या चांबरगा नगरी सद्गुरु डॉक्टर वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली राष्ट्रसंत वेळोवेळी या गावामध्ये पदस्पर्श झालेले आहे। म्हणून आपल्या गावातील कार्यकर्ते या ठिकाणी, युवा कार्यकर्ते या ठिकाणी माऊलीच्या आठवणी या ठिकाणी काढलेले आहेत। तर त्यांच्या जो स्मरण या ठिकाणी केल्यामुळं त्या अख्खा महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत प्रचार आणि प्रसार करण्याचा एकमेव श्रेय फक्त सद्गुरु डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य त्यांनी मार्ग दाखविलेले आहे। म्हणून आज हे दिंडी चांबरगा नगरामध्ये आपण पाहत आहोत। 23 वर्षापूर्वी कपिलाधारला 5 वर्षाला किंवा 10 वर्षाला विजिट आपल्या काही भक्तांचं होत होतं। कुठंतरी शिर्डीला वगैरे गेलं तर उगा साईड मारून जावं, असं एक परंपरा आम्ही पाहिलेली आहे। परंतु मुद्दाम मनमत माऊलीला जाणाऱ्यांची संख्या त्या काळामध्ये नव्हते। ज्या वेळेला आम्ही 23 वर्षापूर्वी दिंडी सुरुवात केलो तेव्हापासून वर्षातून एक वेळ नाही, अनेक वेळ मनमत माऊलीला जाण्याचा योग आम्हाला त्या ठिकाणी लाभतो। कारण त्या ठिकाणी आपले तंदूरचे सरपंच साहेब सांगितल्याप्रमाणे मठाच्या वास्तव्य त्या ठिकाणी केल्यामुळं येणाऱ्यांच्या संख्या पूर्वी एवढं न होते, आता भरपूर माऊलीचा सानिध्य प्राप्त करणारे लोक जास्त झालेले आहेत। कारण अनेकांच्या मनोकामना त्या ठिकाणी पूर्ण होत आलेली आहे। तरी या श्रद्धा, भक्ती भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर आताचं जो वातावरण, इतकं सुंदर वातावरण या ठिकाणी आपण निर्माण केलं। कुठल्याही व्यक्तीच्या प्रती किंवा नातलगाच्या प्रती व्यवहाराच्या दृष्टीने आपण पाहू लागलो, त्या व्यक्तीला कधी सुख शांती मिळू शकत नाही। पूर्वी व्यवहाराच्या दृष्टीने आम्हाला कोणी बोलत नव्हते,
आता बहीण असो किंवा भाऊ असो किंवा वडील असो किंवा लेकर असो, फक्त व्यापाराच्या दृष्टीनं आपण पाहू लागलो, हे खंताचा गोष्ट आहे. असा होता कामा नये. कारण प्रेम हा खरेदी करण्याचा चीज नाही. ते प्रेमाचा एक प्रकारचा अतूट धागा आहे, अतूट बंधन आहे. फक्त भजनामध्ये फक्त ऐकायला मिळू लागलेले आम्हाला. काही ठिकाणी आपण पाहतो, गेल्यानंतर आप्पाजी काय सांगाव, आमच्या बहीण भयानक त्रास देऊ लागले. कारण का? कोर्टाला वळलेली आहे आम्हाला, हिस्सा मागते. लग्न होऊन 50 वर्ष झाले, परंतु आता हिस्सा मागण्यासाठी आतुरता त्यांना झालेली आहे. हिस्सा मागण्याचा वेळ का आला त्या माताजीला? प्रेमाचा मूल तुमचं बंद झाल्यामुळं ते हिस्सा मागू लागले. ते प्रेम सांभाळून ठेवा. त्या प्रेमाच्या पोटी तुम्हाला ते हिस्सा मागू शकत नाही. तिथं कमी पडू लागलो आम्ही. काही ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत. बऱ्याचशा पूर्वी ज्यावेळे 2 बहीण राहतात ना, 2 बहीण, सगळ्याला सारखं नवरा, सगळ्याला सारखं घर, सगळ्याला सारखं मिळणं फार अवघड आहे. काही लेकराला दिल्यानंतर त्याच्या घर भयानक वृद्धी होते. काही लेकरं गेल्यानंतर तिचं घटू शकतो. परंतु आपण म्हणतो त्यांच्या पाऊलच्या गुणाने, त्यांच्या पावलाच्या स्पर्शाने आमचे एवढं वैभव वाढलेले आहे. त्याचा काही संबंध नसते, परंतु आपण त्या ठिकाणी संबंध जुळतो. काल क्रिकेटचा गोष्ट आला होता. एक माणूस, हिंदुस्थान पाकिस्तान क्रिकेट चालू होतं त्यावेळेला, पाहता पाहता रंगून गेला. तिथं एक दगड होतं पुरलेले, त्या दगडावर त्याच्या पाय ठेवायला, त्यांना 6 मारायला. त्याने म्हटलं हे दगडामध्ये भयानक ताकद. दगडामध्ये ताकद, इथला पाय हटवायचाच नाही. इथून पाय काढलो 6-4 जाणं बंद होऊन जाते, नाहीतर आमचा माणूस आउट होते. असंच ते खेळ संपेपर्यंत तसंच ठेवले, म्हणून आकडून गेले ते पाय. तर त्या दगडाला, त्या खेळाला काही संबंध सूत्र नाही. अशा प्रकारचे भावना बाळगणारे काही लोक राहतात. ते म्हणाले आमच्या गोष्टी मस्त ऐकायला बघा, नाद लागले त्याला. एवढाच्या लहान लेकरू किती छंद लागलेले त्याला. किती दिवसाचं आहे? फक्त 5 महिन्याचा आहे. एवढं एकाग्र होऊन माझ्याकडे बघत माझं प्रवचन ते ऐकू लागले. किती भाग्याचं. हे उमाकांतरावचा संस्कार आहे त्याला. त्या प्रकारे धावून येतात. असो, एक मुलगी अचानक लॉटरी लागली त्या मुलीला. लॉटरी लावू नका कोणी, नाहीतर लॉटरी लागते म्हणून आमचं प्रवचन ऐकून लॉटरी लावणारे काही लोक, प्रवचन ऐकणारे काही भक्तगण, मी ज्यावेळेस नंबर सांगतो प्रवचन मध्ये, ते नंबर सुद्धा लावणारे लोक आहेत. नंबर सांगणं बी मुश्किल झाले आपल्याला. लॉटरी लागली.
किती लाटे लागले? लाखो रुपये, लाखो नाही करोडो रुपये त्यांना लाटले. दुसरा बहीण गरीब. बघा, त्या बहिणीजवळ गडगंच संपत्त आल्यामुळं गाडी, घोडा, बंगला, मोटर, जे काय फायदे सगळं त्यांनी उभा केले. काही लोकांना दाखवायचं असते, अंग भरून, काय म्हणतो त्याला, माय किती छान बोलले ना ते गुरु महाराज. काय काय म्हणले ते? जीवनाचं सोनं. ते जोरात बोलत होते, आम्हाला ऐकूच आलं नाही, तेवढं जोरात बोलत होते. खरा सोना आप्पा तुम्ही आल्यामुळं आमच्या जीवन सोनं झाले म्हणून किती सुंदर. एक 1.5 किलो सोनं अंग भरून ते माता टाकले होते, कारण त्याला दाखवायचं होतं, सगळ्याला बघायचं होतं. त्यांनी वरदा शंकराच्या कथा वाचण्याचा लावण्याचा एक संकल्प, म्हणजे अनेक लोक त्या ठिकाणी बोलून घ्यावे, त्यांचे वैभव दाखव, घर दाखवायचं, वस्तू दाखवायचं, भारी भारीचं पेंटिंग, भारी भारीचा टीव्ही, भारी भारीचं फ्रीज, होम थिएटर. मला वरी घेऊन गेले होते कोणीतरी, आपण वरी आठवडे काय पुरं वर घेऊन गेले धर्माबादला. होम थिएटर होतं, तुम्ही आले ते का? होम थिएटर. होम थिएटर म्हणजे कळालं का? घरामध्ये थिएटर, एक थिएटर म्हणजे टॉकीज. वर घेऊन गेले, झोपून बी बघा, लोळून बी बघा, कसं बी बघा, पिक्चर बघा, फक्त फक्त खडी असं बसून नाही, कसं बी बघितलं तरी सुद्धा त्या ठिकाणी पिक्चर बघता यार. म्हणजे हे सगळं लोकांना कसं कळावं? तुमच्या जवळ होम थिएटर आहे, एवढा भारी रंग लावलेले आहे, एवढा भारीचा टीव्ही आहे, एवढा भारीचा वॉशिंग मशीन आहे, एक निमित्त लावले काय? वरदा शंकराच्या कथा. सगळ्याला सांगितले, परंतु बहिणीला सांगितले नाही, कारण गरीब परिस्थिती होता ना त्याची बहीण. तरी सुद्धा माझ्या बहीण गडबड मध्ये विसरलेले आहे म्हणून ते काय केले? 2 लेकरला त्या ठिकाणी घेऊन आले त्याच्या घरला. मग आल्यानंतर या माय म्हणून कोण बहीण बोललं तर समाधान होईल ना. कोणीतरी विचारले, हे कोण आहे, कोण आहे, कोण? ते कामासाठी आलेले, काम जास्त आहे ना, त्यासाठी साफसूफ करायला आलेले. माझा बहीण म्हणून तिने सांगितले नाही. कशासाठी? इज्जत जातील. फाटलेले कपडे आहे, मळालेले कपडे आहे, नाता तुटलं. कशामुळं? ते वैभवामुळं. नंतर आत गेले, त्याने काम करत राहिले त्याप्रमाणे, म्हणजे लक्षात येऊ नये. नंतर बहिणीला काय दाखवायचं होतं? अलमारी उघडली, हे बघ एवढं सोनं भरलेले, एवढं बघ एवढा पैसा भरलेले, हे बघ एवढा कपडा भरलेले, किती छान आहे, किती छान आहे. आता म्हटली तिने, पोटात इस्तू पडले नाही त्याला, परंतु म्हटले समाधानकारक, तुझ्या जवळ आहे का काहीतरी ह्याच्यात? त्यावेळेस ते बहीण इतकं सुंदर गोष्ट बोलले, तुम्ही ऐकून परेशानी होईल.
तुझं जवळ जे काय आहे माझ्या जवळ नाही, परंतु माझ्या जवळ जे काय आहे तुझं जवळ बिलकुल. तुझं जवळ काय आहे? सोन्यासारखं दोन लेकर होती, हिरा आहे एक मोती आहे. तुझ्याकडे काय आहे? त्यांच्याकडे एवढा वैभव होता परंतु त्याला लेकरच नव्हते, परंतु यांच्याकडे काहीच नव्हते परंतु दोन हिरा मोती त्यांच्याकडे लेकर होते. बघा, देव असं करतो, सगळं पर्याप्त ठेवत नाही. हर दिवशी त्याचा पुरा अहंकार चकणाचूर झाले. आल्याबरोबर तुम्हाला काय म्हणतात? पैसे किती हो तुमच्याकडे म्हणतील, तुमचं शेत किती आहे म्हणतील. आल्याबरोबर लग्न झालं का, लेकर झालं का, बस. मी येता येता दिल्लीमध्ये मी पाहिलं ते सॉक्स घातले होते, ते लेकर त्याला टाकले होते. मला वाटलं ह्याचं लग्न झालं नाही. मग त्याला विचारलं, कुठंतरी पोरगी असलं तर बघ म्हणला. त्याला म्हटलं इकडे महाराज म्हणले, माझं लग्न झालं. महाराज म्हणले, तुझं झालं असेल बाई, दुसरा कोणी असलं तर सांगा म्हणलं. या दिल्लीमध्ये लग्न लावायचं आहे, कारण मुलीचं संख्या कमी झाली, मुलाचं संख्या जास्त झाले. मुलं परेशान आहे आणि शिकलेले मुलगी, न शिकणारे पोर, एवढा परेशानी. आता करून घ्यावं कोण, अवघड झालं. म्हणून कधीतरी काळ बदलून येतो. कपिलधारला आमचा जो सेवा करणारी एक माई आहे, त्या राणी, त्याला एक मुलगा आहे. 1 लाख रुपये देतो म्हणून त्या मुलीला सांगून इकडे यायला दुसरा माणूस 2 लाख रुपये देऊन ते निघून घेऊन गेले. नंतर तिसऱ्या मुलीला 2.5 लाख रुपये बोली केले. चौथा माणूस येऊन 4 लाख रुपये घेऊन गेला. असं पैसे देऊन घेऊन चालले, तर टेन्शन घेऊ नका, परेशानी होऊ नका. मुलगी असलेले हुंडा द्यायचाच नाही बिलकुल. ते गेलं काळ सुकाळ, किती काळ असला तरी मी चालते. तुला बघू नये तिकडे बघू बिलकुल तुला पैसा मिळणार. किती सुंदर बोले, ते टीव्ही मध्ये आली तुझं. मी दुपारी बघितलो युट्यूब मध्ये. काय नाव तुमचं? शिवमणी. बाबा बाबा, काय जबरदस्त नाव ठेवले शिवमणी. मीच ठेवलं की मलाच आठवण नाही बघा शिवमणी. शिवमणी, त्या शिवमणी सारखं सुंदर गीत त्या ठिकाणी गायलेले शेतामध्ये. आता त्यांचा नंबर लागला नाही. उद्याच्या दिवशी तर एक माय म्हणत होते, यारे यारे घरात देवा गुरुराय, काय तरी म्हणत सद्गुरुनाथ. मी म्हणलो जाणार आहे कशाला आता, म्हणून मी दिलं नाही माईक. आता यायच्या वेळेला पहिले त्याला द्यायला पाहिजे होतं. जायच्या वेळेला माईक दिला तर आपण परेशान होईल, म्हणून मी माईक काढून घेतलो त्यांचे. लक्षात आलं का? नंतर पुढच्या वेळेला तुम्हाला नंबर लागेल, परंतु मलाच नंबर लागत नाही, असं अवस्था झालेली आहे. तरी या ठिकाणी काही ना काही आपल्याला एक अवस्था देव आपल्या समोर ठेवणार आहे. परंतु या मंगलमय प्रसंगी हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल तर अशा प्रकारे आपल्या भाग्यात काही काही भेटलेले आहेत, परंतु त्या भाग्याला हात न लावता हे आपल्या पदरात देवाने दिलेले आहेत असं समजून समाधान करून घेणे फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे या गावी मग अनेक गाव आम्हाला आढळतात, परंतु या ठिकाणीच येऊन तुमचा उत्साह वाढते. या ठिकाणी येऊन तुम्ही पाऊल टाकता, या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा निर्माण होते. एवढा लांबचा प्रवास करून सुद्धा या ठिकाणी उडी मारण्याचा ताकद कशासाठी येते म्हटलं, या ठिकाणी सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली पदस्पर्शी केलेले आहे. प्रतिफळाच्या रूपानं या ठिकाणी या गावचं वैभव या ठिकाणी वाढलेले आहे.
अनेक गाव असताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आमचा मुक्काम नाही, इतकाच आमचा का मुक्काम होतो, त्यांचे कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहे. म्हणून या ठिकाणी प्रतिवर्ष आपला दिंडी भव्य रूपाने या ठिकाणी स्वागत करून एवढा तो कुठं उडवीत नाही. फक्त चांबरगा नगरी या ठिकाणी मोठा दीपावली उत्सव या ठिकाणी आपण साजरी करत आहोत. हे आनंदाची गोष्ट. म्हणून आपल्या प्रेमाला खंत पडता कामा नये. अंतःकरणानं आपण प्रेम करावं. बघा, कोळपेला गेलतो, कोळपा तर कोळपा आहे ना, तुम्ही आलते का कोळप्याला? इथं लातूर जवळ तिथं माताजी बसली. इथं कोळकळपाने कोळपाच. हा, भव्य एक शिवमंदिर त्या ठिकाणी एक व्यक्ती निर्माण केलेले कोळपाचे, लातूर जवळ जवळ. बाजूलाच हे माताजी राहतात. आता जे गीत गायलेले इतका भव्य बंगला त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केले. नर्सरी आहे फेमस. बघा, गुरुमाऊलीचं हे बी कृपा आहे. म्हणून माऊली त्या ठिकाणी महाराजांचं गुणगान या ठिकाणी करू लागलेले. तर एक वेळ आम्ही त्या ठिकाणी गेलो तर त्यांच्या भक्ती, त्यांच्या भाव, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या वैभवासोबत भक्तीचं वैभव सुद्धा त्यांच्या घरात भरलेले आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे. वैभव आल्यानंतर माणूस विसरून जातो, परंतु आम्ही सुद्धा त्या प्रकारे त्यांच्या आठवण ठेवून परवा आम्ही फोन केला, आम्ही येऊ लागलो या. तर या ठिकाणी माताजी धावून या ठिकाणी आलेले. माहेर आहे का तुमचं? ते बहीण वा, सक्का बहीण छान बसले. ते श्री आता ते कथा सांगायला हे बहिणी इथं बसायला छान घाट पडले. परंतु वैभव असताना सुद्धा त्या बहिणीला जवळ घेऊन दोघेही मिळून त्याला साथ देणारी एक छोटी बहीण बाजूला बसलेले, तिघा मिळून या ठिकाणी गुरुमाऊलीचं गुणगान या ठिकाणी गायलेले. म्हणजे त्यांच्या वैभवाशी काही संबंध त्या ठिकाणी येणार नाही. फक्त बहिणीचा संबंध पाहायला साक्षात या चांबरगा नगरी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. ते प्रत्यक्ष आपल्या उदाहरणं आहे जिवंत. म्हणून या अनेक कलाकार इतका सुंदर साथ आम्हाला दिलेले आहेत. परंतु आतापर्यंत अनेक कलाकारांना आम्ही झाकून झाकून देत होते, ते मांडे सरला माहिती नव्हतं. आज उघडून दिल्यामुळं आज उघडलेले आम्ही दक्षिण ओंकारला दिलेले सरांना या ठिकाणी लक्षात आलं. एक आंधळा व्यक्ती आला होता, गुलबर्गाचा आंधळा व्यक्ती. आता दिंडीमध्ये जमा झालेले जवळजवळ 19,000 रुपये. ते कोणतं गाव? राडी नाही, अडस पर्यंत 19,000 रुपये मला भेटले होते. 21,000 रुपये देऊन त्याला आंधळ्याला पाठवून दिलो. हे कोणाला पत्ता नाही. 21,000 रुपये एक 2 दिवसासाठी. म्हणजे लक्षात यावं की महाराज फक्त ठेवून घेतात म्हणून सुद्धा लोकांना कळू नये म्हणून उघडा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं. लक्षात यायला पाहिजे ना. कुठं देवावं त्या ठिकाणी भेटलं तरच, दिलं तरच. ते आंधळा माणूस तेवढा गुलबर्गाहून गाडी घेऊन तिथं येऊन, तिथं तुमच्या गावामध्ये सुद्धा त्यांनी गीत गायलेले आहे. दोन डोळं नाही, त्याला बायको भेटणं गेली, ते परेशान आहे. मग कोणी करून घेणार असेल तर हिंमत करून, लिंगायत समाजाचा आहे, परंतु साथ मिळेल, सुखाना तुम्हाला ठेवतील. कारण भरपूर टीव्ही स्टार आहे, ते टीव्ही मध्ये काम करणारा माणूस आहे. तर गुप्त रीतीने काही सेवा या ठिकाणी घडतो, परंतु ओंकाराचा नाद असा आहे ते गुप्त राहू शकले नाही, ते उघडा पडलं. एक दिवस उघडा पडवच लागते. आता त्या लेकराला आम्ही काही या म्हणून म्हटलं नाही, फोन केला नाही, काय नाही. फक्त गुरुमाऊलीचं प्रेम, आमच्या या मंडळीचं प्रेम पाहून त्यांनी धावून या ठिकाणी आलेले. हे कलाकारांच्या अटूट नाता आहे, अटूट भक्ती आहे, अटूट प्रेम आहे. अशा प्रकारे
सदप्रेम करणारे चांबरगा नगरीवासी सर्व भाविक भक्त बराच वर्षापासून आमच्या या सेवेमध्ये तत्पर आहेत. गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद त्यांना निरंतर लाभाव एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि अनेक माता अजून काही गीत म्हणणार होते, वेळाच्या अभावी या ठिकाणी आम्ही तुम्हाला माईक देऊ शकत नाही. स्नानाचं कुठं आहे? तिथं आहे, सांगितलं की वाटामध्ये कुठं कुठं तुम्हाला पाणी आढळतात त्या ठिकाणी आंघोळ करून घ्या. कारण पुढी नळेगाव जवळ पाणी बरोबरही मिळत नाही. आता पहाटे उठून कुठं बोरगिर व्यवस्था असेल तर छोटे छोटे बोर उमाकांतरावजी बक्कळ पाणी आहे मला तिथं घरी जाता जाता बघा. बक्कळ पाणी आहे, बक्कळ अन्न बी आहे, बक्कळ सगळं बक्कळ आहे, काहीच कमी नाही. म्हणजे फारच त्या ठिकाणी पाणी आहे, पाणीला कमी नाही. मोटर चालू केल्यानंतर गरम गरम पाणी त्या ठिकाणी निघतील. इथं अवतीभोवती कुठं जे तुम्हाला पाणी दिसत असेल तर पहाटे उठून सगळ्यांनी आंघोळ या ठिकाणी स्वच्छ व्हा. आणि नळेगाव नगरी भव्य मठ आहे, त्या मठामध्ये आपला पारायण होणार आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी पारायण आपण सुरुवात केलं तर म्हणजे पुढे आपल्याला लंबा प्रवास आहे आणि लवकरात लवकर खरोळाला आपला मुक्काम आहे. हा कुठं? हा, महादेव मंदिराच्या नळेगावच्या अलीकडे नाश्ताचा व्यवस्था आहे. ते नाश्ताचा व्यवस्था सांगायचं गरजच बी नाही तुम्हाला वाटामध्ये कुठं घटते त्या ठिकाणी शिस्त पोट भरा, अजून मार्गस्थ व्हा. आता दुपारी एक माणूस म्हणत होते, आपा आम्ही 8 वर्षापासून तुमच्या सेवा करू लागलो, पॉम्पलेट मध्ये नावच दिसत नाही म्हणले. हा, लिहून घेतले का? लिहून दिलेले वर्षानं लिहून देतात, परंतु ते पॉम्पलेट मध्ये नाव नाही. परंतु ते देणारा भाऊ काय म्हणत नाही, बाकी अवतीभोवती असलेले माणूस म्हणतो ते टार्चर, यांच्या नावच येत नाही बघा, यांच्या नावच येत नाही बघा. त्याकरता नाव कधी येते माहितीये का? कमी पडले की त्यावेळी आपण नाव घेतो, तोपर्यंत नावच घेत नाही. हे अवघड गोष्ट आहे. असं पुढल्या वर्षी त्या भक्ताचं सुद्धा नाव तुम्ही नोंद करा. अध्यक्ष महोदयांना या ठिकाणी आम्ही सूचना दिलेल्या आहे. तर भगवंताच्या दरबारमध्ये त्यांचं नाव नोंद आहे, त्याला नोंद करायची गरज बी नाही एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वती हर हर Amen.
Thank you.